नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शाखाभाई या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पायल वरठेची संपूर्ण जीवन कहाणी बायोग्राफी आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। पायल वरठेचं शिक्षण किती झालेलं आहे, त्याच्यानंतर ती पालघर जिल्ह्यामध्ये फेमस कशी झाली, त्याच्यानंतर तिचे गाव कुठे आहे, तिचा बॉयफ्रेंड आहे की नाही, आपण सर्व काही आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। आपल्या व्हिडिओला स्पर्श बघत राहा। आपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शाखाभाई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आपण जास्त टाइम न लावता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मेरा नाम शाखा है। मित्रांनो, पायल वरठेचा जन्म 27 मार्चला झालेला आहे। मित्रांनो, पायल वरठेने आपलं प्राथमिकचे शिक्षण आणि माध्यमिकचे शिक्षण बाल मंदिर उत्कृष्ट मलाड या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। मित्रांनो, पायल वरठेने आपले बाकीचे शिक्षण हे मुंबई या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। मित्रांनो, पायल वरठेचे घर हे मुंबई या ठिकाणी आहे, म्हणजेच पायल वरठे मुंबई या ठिकाणी राहते। मित्रांनो, पायल वरठेच्या फॅमिली बद्दल बोलायला गेलं तर पायल वरठेच्या फॅमिलीमध्ये आई वडील, मोठा भाऊ आणि मोठी बहीण आहे। मित्रांनो, पायलच्या मोठ्या भावाचं नाव आहे मयूर आणि मोठ्या बहिणीचे नाव आहे कमल। मित्रांनो, पायलच्या मोठ्या भावाचं आणि मोठ्या बहिणीचं म्हणजेच मयूरच्या आणि कमलचं लग्न झालेलं आहे। पायलच्या कामाबद्दल बोलायला गेलं तर मित्रांनो, पायल वरठे वर फॅशन मॉडेलिंग करत आहे। मित्रांनो, पायल वरठेने फॅशन मॉडेलिंगला 2000 पासून सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, पायल वरठेने एअर इंडिया इंटर्नशिप सुद्धा केलेली आहे, परंतु बदलत्या काळानुसार, बदलत्या फॅशननुसार आणि पायलची फॅशन मॉडेलिंग मध्ये आवड असल्या कारणाने पायल वरठेने आपले करिअर फॅशन मॉडेलिंग मध्ये करण्याचे ठरवले। चला तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया की पायल वरठेने युट्यूब वरती सॉन्ग बनवण्यासाठी कधीपासून सुरुवात केली आणि पायल वरठेचं पहिलं सॉन्ग कोणतं। मित्रांनो, पायल वरठेला आपल्या आदिवासी भागाकडचा नजारा आवडत असल्या कारणाने आणि निसर्गमय वातावरण आवडत असल्या कारणाने पायल वरठेला आपल्या आदिवासी भागामध्ये रुची निर्माण झाली आणि अशातच पायल वरठेला 2022 मध्ये अजिंक्य म्युझिक याड लागले या गाण्यामध्ये पायल वरठेला ऍक्टिंग करण्यासाठी ऑफर आली किंवा संधी भेटली। या गाण्यामध्ये पहिल्यांदाच पायल वरठेने नितेश बुंदे सोबत ऍक्टिंग केलेली होती। मित्रांनो, याड लागलं हे पायलचं पहिलं गाणं आहे। या गाण्यापासून पालघर जिल्ह्यामध्ये पायल वरठेची गाणी बनवण्याची सुरुवात झाली। मित्रांनो, आतापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पायल वरठेने खूप अशा गाण्यामध्ये ऍक्टिंग केलेली आहे। मित्रांनो, बघायला गेलं तर पायल वरठेचे भरपूरसे सॉंग्स मिलियन वरती गेलेले आहेत, परंतु यातील पायल वरठेचे सर्वात हिट सॉंग सांगायचे गेले तर ते हिट सॉंग आहेत। पहिलं आहे जवार हिंडाया जाव, दुसरा आहे उडाची डाल। जवार हिंडाया जाव या गाण्याला आतापर्यंत 10 मिलियन वरती व्ह्यूज आलेले आहेत। उडाची डाल या गाण्याला आतापर्यंत 6 मिलियन वरती व्ह्यूज आलेले आहेत। मित्रांनो, पायल वरठेचे 2 युट्यूब चॅनल सुद्धा आहेत, पायल वरठे व्लॉग्स आणि पायल वरठे ऑफिशियल। मित्रांनो, पायल वरठे व्लॉग्स चॅनल वरती पायल वरठे व्लॉग्स अपलोड करत असते आणि पायल वरठे ऑफिशियल या युट्यूब चॅनल वरती पायल वरठेने एक सरी हे सॉन्ग अपलोड केलेलं आहे। सरी या सॉन्गला बऱ्यापैकी प्रेक्षकांचा सपोर्ट भेटलेला आहे। आतापर्यंत सरी या सॉन्गला 1 मिलियन वरती व्ह्यूज आलेले आहेत आणि लवकरच पायल वरठे आपल्या भेटीसाठी पायल वरठे ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती नवीन एका धमाकेदार असं सॉन्ग घेऊन येणार आहे। तर मित्रांनो, पायल वरठेचे व्लॉग्स बघण्यासाठी आणि नवनवीन सॉंग्स बघण्यासाठी पायल वरठेच्या दोन्ही युट्यूब चॅनलला तुम्ही सपोर्ट करू शकता। आणि मित्रांनो, पायल वरठेच्या लग्नाबद्दल सांगायचं गेलं तर पायलचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नाही, पायल अजूनपर्यंत सिंगल आहे। मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की पायल वरठेने एका युट्यूब चॅनल वरती पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं की पायल वरठेचा एक बॉयफ्रेंड होता, परंतु काही कारणास्तव पायलचं त्याच्यासोबत ब्रेकअप झालं, म्हणून जर माहितीनुसार बघायला गेलं तर पायल वरठे अजूनपर्यंत सिंगल आहे। मित्रांनो, पायल वरठेच्या इन्स्टा आयडीला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता। पायल वरठे त्यांच्या इन्स्टा आयडी वरती नवीन फोटोशूट आणि रील्स पोस्ट करत असते। तर मित्रांनो, अशी होती पायल वरठेची युट्यूबची जर्नी किंवा जीवन कहाणी बायोग्राफी। तर मित्रांनो, आजची पायल वरठेची बायोग्राफी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते पण कमेंट करून सांगा। नक्की आपण त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि जर व्हिडिओमध्ये जर काही चुकलं असेल तर ते पण कमेंट करून नक्की सांगा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपला शाखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये। मेरा नाम शाखा है।